जय हिंद जय भारत मित्रांनो. कसात सर्वजण. मी रमेश बागडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या रमेश बागडे व्लॉग या चॅनलवरती. मित्रांनो, दररोज आपण बरंच काय काय ऐकतो बघतो, तरच आपण त्याविषयी काय बोलणार नाही किंवा ऐकणार नाही. तर आजचा आपला विषय मित्रांनो, जर तुम्ही जॉब करत असाल, कुठे छोटा मोठा जॉब करत असाल, कुठे बिझनेस करत असाल, तर सकाळी एक 9:30 ते 10 या टाइम फ्रेम मध्ये 1,000, 2,000, 1,500 रुपये कसे काय तुम्ही कमवू शकता स्टॉक मार्केटच्या माध्यमातून. लक्ष द्या मित्रांनो, स्टॉक मार्केटच्या माध्यमातून तुम्ही दिवसाला 1,000 ते 1,500 रुपये कसे कमवू शकता, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला डायरेक्टली आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे. जास्त वेळ तुमचाही घेत नाहीये. ठीक आहे मित्रांनो, चला सुरू करूया. मित्रांनो, हा आहे आपला ग्रो ॲप्लिकेशन. म्हणजे स्टॉकचं जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग करायचं असेल, स्टॉक बाय सेल करायचं असेल, ट्रेडिंग करायचं असेल, तर आपले ह्या ब्रोकरच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व करावं लागतं. आता मार्केटमध्ये बरेच ब्रोकर आहेत, जसे जिरोधा ग्रो, एंजल वन, कोटक न्यू. तर मला थोडासा ग्रो बेस्ट वाटतो, म्हणून मी ग्रोमध्ये माझी इन्व्हेस्टिंग आहे, म्युच्युअल फंड, स्टॉक्स वगैरे. तर हा साधा, सिंपल आणि वापरण्याला सुद्धा खूप इझी असं ॲप्लिकेशन आहे ग्रो. तर मी मगाशीच म्हणालो तुम्हाला 2 मिनिटापूर्वी की डेली बेसिसवरती 1,000, 1,500 रुपये आपण स्टॉक मार्केटमधून कसं काय काढू शकतो. आता समजून चला तुमच्याकडे एक 25,000 रुपये आहेत. ठीक आहे, तर आपण ना त्या 25,000 रुपयामध्ये 1,000 रुपये कसे कमावणार आहेत, हे मी तुम्हाला बोललो होतो. तर ते तुम्हाला आता दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आता मित्रांनो, ही माझी वॉच लिस्ट आहे. ठीक आहे, ही वॉच लिस्ट आहे, हे बघू शकता. हे माझे स्टॉक आहेत. एक मी वॉच लिस्ट बनवलेली आहे, याच्यामध्ये सर्व स्टॉक आहेत. हे बघा, SBC एक्सपोर्ट, बजाज हिंदुस्तान शुगर, रतन इंडिया पॉवर, वोडाफोन आयडिया, येस बँक, रामा स्टील, असे एक टोटली मी घेतलेले आहेत 21 स्टॉक आहेत माझ्याकडे. ठीक आहे, अशी तुम्ही वॉच लिस्ट बनवा. आणि स्टॉक असं घ्यायचे मित्रांनो, मी फक्त सेलिंग करतो, बायिंग वगैरे मी करत नाही. कारण मार्केट ज्यावेळी खाली उतरतो तर खूप म्हणजे फास्ट मार्केट डाऊन होत असतो. पण त्याला जर अपला जर मुव्हिंग करायचं असेल तर खूप म्हणजे खूप वेळ लागतो त्याला. बाहेर त्याला तेवढे स्ट्रॉंग लागतात. पण तुम्हाला माहिती आहे, मार्केटमध्ये बाय आणि सेल ह्या दोनच गोष्टी जास्त डिपेंड असतात. मार्केट कुठे जाईल आणि खाली येईल का वरती येईल, हे पूर्णपणे दोन गोष्टी ज्या डिपेंड असतात त्या बाय अँड सेलिंगवरती. आता चला, महत्वाचा मुद्दा आपला कसा 1,000, 2,000 रुपये आपण कसे कमवू शकतो, मी तुम्हाला आता दाखवतो. मित्रांनो, आपण एक फॉर एक्झाम्पल साठी हा एक आता स्टॉक आपण घेतोय, इझी माय ट्रिप. ठीक आहे मित्रांनो, हा बघा, हा आला इझी माय ट्रिप. इझी माय ट्रिप घेतलेला आहे आपण आता. तर ह्याच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो. समजा मित्रांनो, तुमच्याकडे आहेत 25,000 रुपये. आता आजच्या डेटलाच बघा, हा स्टॉक सकाळी इथे होता 9 रुपयाला स्टॉक होता इथे. हे बघा, हा. पण हे करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला थोडंसं कॅन्डल स्टिकचं वगैरे त्या पॅटर्न वगैरे जमलं पाहिजे. असं नाही की 25,000 रुपये तुम्ही या स्टॉकमध्ये टाकले की लगेच तुम्हाला 1,000, 1,500 रुपये मिळून जातील, असं होत नाहीये. आता स्टॉक बघा, ज्यावेळी मार्केट सकाळी सुरू झाला किती वाजता मार्केट आपलं 9, 9:15 आपलं मार्केट चालू होतं. आता हा स्टॉक जो 9:15 जो होता, 9:15 ₹9.05 होता. त्यानंतर हा मित्रांनो कुठे आला, डायरेक्ट ₹8.81. ठीक आहे, म्हणजे ₹9.05, तिथून तुमचा डायरेक्ट हा आला ₹8.81. म्हणजे 19 पैसे आणि ते 5 म्हणजे एक 25 पैसे आपण पकडून चालू आहे. ठीक आहे, इंट्राडे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, सेल करायचं मित्रांनो. इथं सेल, आपण हा इंट्राडे सिलेक्ट करूया. आपण ही क्वांटिटी मित्रांनो विकणार आहे कितीला, 9 ₹5 क्वांटिटी आपण विकणार आहे.
आता तुमच्याकडे आहेत 25,000 रुपये, म्हणजे त्याला मल्टिप्लाय करा 5ने. मग तुमचे किती झाले? 1,25,000 रुपये. ठीक आहे, 1,25,000चे आपल्याला शेअर्स घ्यायचे आहेत. म्हणजे किती शेअर येतील मित्रांनो त्याच्यामध्ये? आपण इथे फिगर चेक करूया. आपण फिगर चेक केल्यानंतर आपल्याला समजेल. हे बघा, खाली अमाऊंट सुद्धा शो होते. 5,000 शेअर, 50,000 शेअर. ठीक आहे, 50,000 शेअर आपल्याला 55,000 घेऊया आपण. 55 शेअर घेतले मित्रांनो. जास्त येतात अजून, आपल्याला क्वांटिटी जास्त येऊ शकते याच्यामध्ये. आपण एक 60,000 क्वांटिटी घेऊन बघूया. 60,000 क्वांटिटी आपल्याला 1,25,000 रुपये आपले होतात. 25,000 इंटू मल्टिप्लाय आपण त्याला 5ने केले तर 1,25,000 रुपये आपले होतात त्याच्यामध्ये. तर मित्रांनो गृहीत धरूया आपण 65,000 क्वांटिटी आपण इथे पकडली, जास्तच येते. तर 65,000 मित्रांनो क्वांटिटी आपल्याला 25,000 रुपये जर तुमच्याकडे जर असेल इंट्राडे करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 65,000 तुम्हाला क्वांटिटी येऊ शकते. कुठला स्टॉक आहे? इझी माय ट्रिपमध्ये. ठीक आहे, तर 65,000ला तुम्ही मित्रांनो 20-25 पॉईंट तुम्ही 20 पॉईंट आपण पकडूया. ठीक आहे, 20 पॉईंटने जर तुम्ही त्याला इंटू केलं, म्हणजे गुणिले केलं या 65,000 क्वांटिटीला 20,000 जर तुम्हाला 20 पॉईंटच फक्त भेटले तर तुमचे झाले 6,500 रुपये. किती होतात मित्रांनो? 6,500. मी फक्त 20च पॉईंट म्हणतोय. फक्त 20 पॉईंटने आपल्याला हे करायचं. म्हणजे हे आहे जादू. आता हा स्टॉक आहे, पेनी स्टॉक आहे. आता सुरुवातीला मी सुद्धा ट्रेडिंग केली मोठ्या मोठ्या स्टॉकमध्ये, पण एवढं काही त्याच्यामध्ये बेनिफिट नाही भेटलेलं. ठीक आहे मित्रांनो, तर 20 पॉईंट किंवा एक 10च पॉईंट पकडूया आपण. 10 पॉईंट जरी तुमचे जरी गेले तरी तुमचे 6,500 रुपये 10 पॉईंटला झाले. ठीक आहे, जर 20 पॉईंटने जर स्टॉक जर तो खाली आला सेलिंगमध्ये, इंट्राडे सेलिंग. ठीक आहे, फक्त आपल्याला अर्ध्या तासाचा गेम आहे. फक्त तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न समजलं पाहिजे. निफ्टी बघायचा, इंडेक्स बघायचा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बाबा आज मार्केट अप होणार आहे की डाऊन होणार. या दोन गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित कॅचअप जर करता आल्या तरी पॉसिबल आहे मित्रांनो. तुम्हाला 9:30 वाजता किंवा 9:15ला तुम्ही जर बाईंग केली, एक 10 किंवा 20च पॉईंट भेटले बल्कमध्ये, जर 50,000 60,000 जर क्वांटिटी तुमच्याकडे असेल, आता 10 पॉईंट जरी हा स्टॉक जरी खाली आला ना मित्रांनो, तर 6,500 रुपये तुम्हाला झटक्यात अर्ध्या तासामध्ये 6,500 रुपये कुठे भेटत नाहीत मित्रांनो. मी फक्त 1,000 रुपये तुम्हाला बोललो होतो, पण हा स्टॉक मी आता तुम्हाला बघितला. 4-5 दिवसापूर्वी आपण केलं होतं याच्यामध्ये, गेल्या वेनसडेला 5,000-6,000 रुपये याच्यामधून आपण अर्निंग केलेलं आहे, नाही असं नाही. त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहे आपल्या चॅनेलवरती. तर एक असे स्टॉक घ्यायचे की आपल्याला क्वांटिटी त्याची बल्कमध्ये मिळेल. इंट्राडे तुम्हाला माहित आहे, त्याच दिवशी आपल्याला घ्यायचं आणि त्याच दिवशी तुम्हाला बाय आणि सेल करायचं आहे. 9:15ला तुम्ही घ्यायचा आणि 3 वाजेपर्यंत तो तुमचा सेल झाला पाहिजे. नाहीतर काय करतो ब्रोकर, ऑटोमॅटिकली तुमचा तो स्टॉक सेल करून टाकतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट असू दे किंवा लॉस असू दे. तर आता हा बघा, हे मी फक्त 10 पॉईंटचं बोललो तर तुम्हाला 6,500 रुपये प्रॉफिट होणार. जर 20 पॉईंट जर का खाली गेला तर तुम्हाला 6,500 12-13 हजार रुपयाचं प्रॉफिट तुम्हाला अर्ध्या तासामध्ये स्टॉक देऊन जाऊ शकतो. ठीक आहे, माझ्याकडे सर्व स्टॉक असेच आहेत, कारण सुरुवातीला मी बरेच मोठे मोठे स्टॉक घेतले होते. हे स्टॉक मला बरे पडतात कारण बल्कमध्ये क्वांटिटी भेटते. आपल्याला फक्त पॉईंटचा गेम खेळायचा याच्यामध्ये. फक्त मार्केटचा तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न जमला पाहिजे. ठीक आहे, जसे हॅमर असतात किंवा मार्केट आता बुलिश कॅन्डल कोणती आहे, ठीक आहे, बेरिश कॅन्डल कोणती आहे, हे थोडंसं सुरुवातीला तुम्हाला स्टडी करावं लागेल. आता युट्यूबवरती बरेच असे क्रिएटर आहेत, ते बऱ्यापैकी आपल्याला नॉलेज देतात. ठीक आहे, तर जॉब वगैरे जर करत असाल तर सकाळी एक 9:15-10 वाजेपर्यंत जर बसलात लॅपटॉप वगैरे घेऊन, जर तुम्हाला पॉसिबल असेल, तर मला वाटत नाही की मित्रांनो तुम्ही जेवढं पेमेंट जेवढं कमवतो त्याच्या डबल टिबल तुम्ही अर्निंग या मार्केटच्या माध्यमातून करू शकता. कारण हर्षद मेहताचा तुम्ही वेब सिरीज बघितली असेल, स्कॅम 1992. म्हणजे असा बिंदास जो माणूस होता, तो डायरेक्टली म्हणजे खुल्ला चॅलेंज दिलं होतं त्याने कि स्टॉक मार्केट ऐसा गहरा कुआं है जो पूरी दुनिया के पैसे की प्यास बुझा सकता है. त्याचं वाक्य जर मित्रांनो ऐकलं ना, तर पैसा काय कमवणं काय अवघड नाही आहे.
पण जर लॉस झाला तर तेवढं सहन करण्याची पण आपल्याकडे कॅपॅसिटी पाहिजे. मी सुद्धा भरपूर लॉस घेतलेला आहे याच्यामध्ये. तरी सुद्धा मी मित्रांनो म्हणतो ना, एक नाद असतो आपल्याला पैसे कमवण्याचा. तर हे एक माध्यम चांगलं आहे. एक 9, 9:15, 9:30 वाजता जर तुम्ही बसलात स्क्रीन पुढे, असे थोडेसे छोटे-छोटे अमाउंटवाले स्टॉक घ्यायचे. आपल्याला फक्त त्याच्यामध्ये सेलिंग करायचं, बायिंग वगैरे काही करायचं नाही. 5-10 पॉइंट तर कुठलाही स्टॉक मित्रांनो खाल्ला नाही. पेनी स्टॉक तुम्हाला माहिती आहे, हे चिल्लर स्टॉक असतात हे. ह्याला बायर कमी, सेलरच याला जास्त असतात. आणि किती करोडोने, लाखोने, कितीतरी लाखोने काउंट याच्यामध्ये घेतात आणि हे जे बडे जे प्लेयर असतात, पूर्ण मार्केट हलवणारे, करोडोने काउंट क्वांटिटी याच्यामध्ये घेऊन ठेवतात. 1-2 पॉइंट जर स्टॉक तुमचा वर खाली जर झाला, जड दिवशी काय प्रॉफिट होईल ते घेऊन जातात. करोड रुपयाला आता मित्रांनो विचार करा. करोड रुपयाचं जर ही क्वांटिटी जर घेतली तर किती अब्जावधी क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये. आपण एक 10 लाख रुपयेच पकडून चालूया. 10 लाखाची जरी क्वांटिटी जर आपण घेतली, तर विचार करा 5 पॉइंट जरी स्टॉक तुमचा इकडे-तिकडे काय जर मूव्ह जर झाला, तर ते पैसा काय होतो त्याचा विचार करा. त्यासाठी हे माध्यम चांगलं आहे. आपलं जॉब जॉब करत, नोकरी करत किंवा छोटं-मोठं कुठेतरी तुमचं बिझनेस असेल, दुकान असेल, तर ह्या माध्यमाकडे वळायला माझी तर काही हरकत वाटत नाही. हे स्टॉक पण मी तुम्हाला दाखवू शकतो माझे. 21 स्टॉक आहेत माझ्याकडे. आपलं मंडे टू फ्रायडे मार्केट चालू असतो आपला. हे बघा ह्याचे स्टॉक आहेत. त्याची प्राइस बघा काय आहे. ₹25, ₹13, ₹8, ₹11. ठीक आहे. आपल्याला जास्त नाही पाहिजे. आपल्याला काय ₹5, ₹10, ₹2 असं काय आपल्याला नाही पाहिजे. आता हे बघा हे बरेच स्टॉक असे आहेत. अप डाऊन आता हा बघा हा कोणता आहे 10 पॉईंटने हा वरती गेलेला जी मीडिया कॉर्पोरेशन. ठीक आहे. बाकीचे काय फालतूगिरी ते सोडून द्या. थोडं पैसा कमवण्याच्या मागे लागा. आजकाल बरंच काय होतंय. तिकडे आपलं लक्ष न वळवता आपलं घरदार आपल्याला चालवायचं आहे. ठीक आहे. तर नोकरी-बिकरी जर कुठं करत असाल, जॉब करत असाल, तर काहीच जरी करत नसाल, तर थोडंसं काही भांडवल वगैरे असेल तर थोडंसं लॉस सुद्धा याच्यामध्ये होऊ शकतो. मी असं म्हणत नाही की ₹25,000 तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही इंट्राडे करा की लगेच तुम्हाला प्रॉफिट होईल असं नाही. हे मार्केटचा गेम खेळण्यासाठी तुम्हाला थोडासा अभ्यास, स्टडी करण्याची खूप गरज आहे. कॅन्डलस्टिक तुम्हाला माहिती पाहिजे. कुठली कॅन्डल कुठे होते, काय होते आणि एंट्री मेन म्हणजे आपली एंट्री एंट्री आपल्याला व्यवस्थितपणे घेता आली पाहिजे. एंट्री जर तुम्हाला करायचं असेल तर 9:15, 9:15, 9:20 आता हा Vodafoneचा स्टॉक बघा. वर खाली, वर खाली, वर खाली म्हणजे किती जबरदस्त आज याच्यामध्ये बाईंग सेलिंग झालेली आहे. हे दिसायला पेनी स्टॉक आपल्याला चिल्लर वाटतात, पण खूप म्हणजे खूप एक पोटेन्शियल आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो सांगितलं तुम्हाला मी, दिवसाचे तुम्ही कसे 1000-1500 कमवू शकता. पण तुमच्याकडे भांडवल पाहिजे 25,000, 30,000, 40,000, 50,000. तर 5-10 पॉईंट जर स्टॉक तुमचा जर मूव्ह झाला, सेलिंग म्हणतोय मित्रांनो, बाईंगच्या काही नादी लागू नका. 5-10 पॉईंट जर इकडे-तिकडे झाले तर तुमचे 2,000, ₹1,500, ₹2,500, ₹3,000 कुठे चुकले नाहीत. जर बल्कमध्ये जर 60,000, 1,80,000 अशी जर क्वांटिटी जर तुम्ही घेतली, 5-10 पॉईंट जरी स्टॉक कुठे इकडे-तिकडे मूव्ह झाला तरी तुम्ही बऱ्यापैकी अर्निंग करू शकता. ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे एवढंच. बघा प्रयत्न करून. जर लॉस जर जास्त होत असेल तर मग तुमची टेक्निक काहीतरी एक स्ट्रॅटेजी बनवा. त्याच्या आधारे ट्रेडिंग करा. फक्त ट्रेडिंगच करू नका. चांगले स्टॉक सुद्धा घेऊन ठेवा इन फ्युचर. असे असतात की त्याची प्राइस काय वाढेल वगैरे असं काय असेल, डिव्हिडंड वगैरे देतील. म्युच्युअल फंड थोडेसे घेऊन ठेवा. बँक रेटपेक्षा तिकडे रेट थोडे चांगले भेटतात म्युच्युअल फंडला. जेवढं जास्त कालावधीसाठी SIP वगैरे कराल म्युच्युअल फंडमध्ये, तर पैसा आपला कंपाऊंड होतो. ह्या गोष्टी जर तुम्ही मानल्यात, खऱ्या मानल्या तर खूप काय आहे बरंच त्याच्याकडून शिकण्यासारखं. ठीक आहे. व्हिडिओ जर मित्रांनो आवडला तर लाईक करा आणि हा चॅनल तुमचाच आहे. सबस्क्राईब करायला मला वाटत नाही काय तुम्हाला काही पैसे वगैरे काय पडणार नाहीत. ठीक आहे. फेसबुकला जर बघत असेल तर चॅनलला फॉलो करा. ठीक आहे मित्रांनो. जय हिंद, जय भारत.